तर example number 9 is evaluate integration from 0 to pi by 4 e raised to x into bracket 1 plus tan x plus tan square x dx. तर बघा सोल्यूशन दिलेले इंटिग्रेशन आणि डिनोट केलं काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 e raised to x into 1 plus tan x plus tan square x dx. तर टाइप ऑफ काय आहे हा कोणत्या टाइपचे एक्झाम्पल आहे आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये बघितलं होतं बघा बरं हा टाइप बघितला होता आपण टाइप कोणता आहे बघा इंटिग्रेशन ऑफ e raised to x into bracket f of x plus f dash x dx काय असतो e raised to x into f of x plus c. तर हे या टाइपचं एक्झाम्पल आहे बरोबर क्लिअरली इंटिग्रेशन ऑफ e raised to x दिले टाइप तर ओळखता आला आपल्याला कारण की डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये मिक्स एक्झाम्पल आहे बरोबर म्हणजे ते इथं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 e raised to x आहे dx. आता फंक्शन आता इथं आपल्याला फंक्शन आणि त्याला डेरिव्हेटिव्ह लागतं तर बघा बरं मग tan x काय फंक्शन आहे 1 plus tan square ला आपण लिहू शकतो मग काय करूया 1 ला आणि tan square x इंटरचेंज करतो मी tan x नंतर लिहितो किंवा असं करूया tan x अगोदर लिहूया आणि 1 नंतर लिहूया तर रिझन सांगतो का केला असं तर tan x plus 1 plus tan square x dx. तर बघा बरं 1 plus tan square theta म्हणजे आयडेंटिटी फॉर्म्युला आहे म्हणून काय केलं आपण 1 आणि tan x ला इंटरचेंज केली जागा बदलली मग आपल्याला माहिती आहे 1 plus tan square theta is अरे कोण सांगेल 1 plus tan square theta is sec square theta म्हणजेच काय लिहितो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 4 e raised to x into ब्रॅकेट मध्ये tan x plus 1 plus tan square x रिप्लेस theta by x रिप्लेस theta by x म्हणजे जी लिहितो sec square x dx बरोबर मग आहे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x is sec square x मग आहे का use e raised to x into f of x plus f dash x dx is e raised to x f of x plus c म्हणजे use अरे इंटिग्रेशन ऑफ e raised to x into f of x plus f dash x dx equal to e raised to x into f of x plus c बरोबर इनडेफिनाइट मध्ये कॉन्स्टंट येतो डेफिनाइट मध्ये कॉन्स्टंट लिहायचा नाही जनरल लिमिट्स की लिहितोय बरोबर म्हणजेच काय लिहिले आरएचएस बघा e raised to x व्हॉट इज फंक्शन बघा tan x काय आहे f of x and derivative of tan x is sec square x म्हणजेच काय झालं sec square x f dash x मग आपल्याला आरएचएस मध्ये काय पुट करावा लागतो f of x म्हणजे e raised to x into f of x is tan x बरोबर मग इथे इंटिग्रेशन तर कॉन्स्टंट इथे लिमिट येतं अप्पर लिमिट येईल पाय बाय 4 लोअर लिमिट येईल 0 बरोबर म्हणजे लिमिट मुळे कॉन्स्टंट कॅन्सल होतो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मुळे म्हणजे होल फंक्शन मध्ये x ला रिप्लेस करतो मी पाय बाय 4 म्हणजे x इज रिप्लेस्ड बाय अप्पर लिमिट म्हणजे x इज रिप्लेस्ड बाय पाय बाय 4 इनटू tan पाय बाय 4 म्हणजे e raised to x ऐवजी पाय बाय 4 into tan x ऐवजी पाय बाय 4 मायनस x is replaced by lower limit म्हणजे e raised to 0 into tan of 0 म्हणजे e raised to pi by 4 as it is e raised to pi by 4 as it is आता tan pi by 4 आहे बरोबर pi means 180 degree pi radians means how much degree 180 म्हणजे 180 by 4 जर केलं तुम्ही
तर तुम्हाला 45 डिग्री मिळेल आणि टेबल मध्ये tan 45 किती असतो tan 45 is 1 म्हणजे इथे येईल tan pi by 4 is 1 मायनस परत e raised to 0 हे करूया आपण e raised to 0 काय आहे स्टँडर्ड व्हॅल्यू e raised to 0 is कोण सांगेल काय असतो e raised to 0 is 1 e raised to 0 is 1 म्हणजे ते लिहितं 1 into tan 0 is 0 अरे tan 0 डिग्री 0 फ्रॉम टेबल tan 0 is 0 म्हणजे इसका e raised to pi by 4 into 1 e raised to pi by 4 minus 1 into 0 is 0 म्हणजे फायनली I काय आहे I equal to e raised to pi by 4 minus 0 e raised to pi by 4 तर एकदम सिंपल एक्झाम्पल आहे व्यवस्थित लिहून घ्या आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर